नवी मुंबई आवाज, अपनी आवाज। नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मंगळवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली होती। या आरक्षण सोडतीत नवी मुंबईचे निवडणूक प्रभारी म्हणून नुकतीच नियुक्ती झालेले माजी खासदार आणि भाजप नेते संजीव नाईक यांची उपस्थिती लाभली। त्यांनी यावेळी माध्यमांसोबत चर्चा केली। यावेळी त्यांनी नवी मुंबईत महिलांचा आरक्षण सोडतीबाबत चर्चा केली। त्यांनी म्हटलंय की नवी मुंबईची महिला ही सक्षम होती आणि सक्षम आहे। नवी मुंबईची महिला ही महापौर झाली तरीही तिने तिची भूमिका अगदी सक्षमतेने निभावली आहे, असं संजीव नाईक यांनी म्हटलंय। त्याचबरोबर यावेळेस नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे। सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करतो। आज नवी मुंबई महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक 2025 ची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होता। सकाळी 10:15 आपला कार्यक्रम सुरू झाला आणि आता आपण 12 वाजून जवळजवळ 40 मिनिटांपर्यंत कार्यक्रम पूर्ण केलेला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेची जर लोकसंख्या 2011च्या लोकसंख्येच्या आधारित ही निवडणूक होत आहे। त्याची जनगणनेनुसार येणारी लोकसंख्या ही 11,36,170 एवढी आहे। त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 1,08,39 आहे। अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या ही 19,646 आहे आणि निवडून द्यायचे एकूण महापालिकांचे सदस्यांची संख्या ही 111 आहे। जे आत्ताचं जे गुणोत्तर दिलेलं होतं की अनुसूचित जातीकरता राखून ठेवायच्या एकूण ज्या जागा आहेत होत्या त्या गुणोत्तरानुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या आणि त्याला भागिले एकूण लोकसंख्या आणि पुन्हा त्याला सूत्रानुसार एकूण सदस्य संख्येने गुणाकार केल्यानंतर हा 9.85 येतो आणि पूर्णांकात करत असताना तो आपण 10 जागा या अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव येतात। अनुसूचित जमातीकरता सुद्धा अशाच पद्धतीने अनुसूचित जमातीची लोकसंख्या भागिले एकूण लोकसंख्या गुणिले एकूण सदस्य संख्या अशा प्रकारचे जे सूत्रानुसार 1.91 एवढी येतात आणि पूर्णांकात केल्यानंतर 2 जागा ह्या अनुसूचित जमातीकरता राखीव येतात। नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखून ठेवायचे एकूण जागा ज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा जे सूत्र होतं त्याचं सुद्धा आपण एकूण महानगरपालिकेची जे 27% आणि महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या याच्यानुसार 29 येतात, 29.97 येतं। परंतु जी जागेची गणना करताना अपूर्णांकात असल्या तर दुर्लक्षित करावे असं असल्यामुळे आपल्याला 29 ह्या जागा या नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आपण राखीव ठेवण्यात आलेल्या आहे। महिलांसाठी राखून ठेवायच्या ज्या जागा आहेत सूत्र जे आहेत एकूण सदस्य संख्या भागिले 2 अशा प्रकारे 56 सदस्य संख्या ही महिलांसाठी राखीव राहणार आहे 111 पैकी। स्त्रियांसाठी राखून ठेवत असताना ज्यावेळेस अपूर्णांकात येतो त्यावेळेसही तो पूर्णांकात घेत असल्यामुळे आपल्याला 56 आलेला आहे। अनुसूचित जातींच्या स्त्रियांसाठी आपण ज्यावेळेस राखीव ठेवण्याची संख्या आहे तर आपल्याला 5 सदस्य हे अनुसूचित जाती महिलांसाठी येतात। अनुसूचित जमाती महिलांसाठी 1 सदस्य आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी 15 सदस्य असे येतात आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या 70 जागा उर्वरित राहतात। त्याच्यापैकी 35 जागा या आपण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत। अराखीव जे पद राहणार आहे ते 35 आपल्याकडे राहणार आहे। आपण जर बघितलं असेल तर अनुसूचित जाती या प्रवर्गाची ज्यावेळेस आरक्षण करण्यासाठी आयोगाने सूचना दिल्या होत्या की लोकसंख्येची उतरत्या क्रमाने आपण त्याचे मांडणी करावी आणि जे पहिले 10 सदस्य जिथे येते त्यानुसार आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपल्याला अनुसूचित जाती हा प्रवर्ग निश्चित झाला आहे। 2 नंबरच्या याच्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्ग आला आहे। 3 नंबरचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जागा आलेली आहे। 4 नंबरच्या प्रभागामध्ये सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्गाची जागा आलेली आहे। 6 नंबरमध्ये प्रभाग 6 मध्ये अशा जागा आहे। प्रभाग 7 आहे, प्रभाग 8 आहे, प्रभाग 20 आहे आणि प्रभाग 28 आहे। अशा पद्धतीने ही अनुसूचित जातीसाठी आपण राखीव झाले। त्याच्यापैकी महिलांचे सगळं सोडत काढण्यासाठी आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आज ही सोडत काढली, आपणही त्याचे साक्षीदार होता। तर अनुसूचित जाती प्रभाग 1 मध्ये महिलांसाठी राखीव झालेला आहे। अनुसूचित जाती
प्रभाग 2 मध्ये सुद्धा महिलांसाठी राखीव चिठ्ठी निघालेली आहे। प्रभाग 4 मध्ये सुद्धा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव राहिलेला आहे। प्रभाग 20 मध्ये सुद्धा अनुसूचित जाती महिला आणि प्रभाग 28 मध्ये जो राखीव अनुसूचित जाती त्याच्यापैकी सुद्धा महिलांचा एक सदस्य झालेला आहे। अशाच पद्धतीने अनुसूचित जमातीची ज्यावेळेस आपल्याला आरक्षण घोषित करायचं होतं त्याच्यासाठी सुद्धा लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आपण मांडणी केली आणि ही उतरत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर आपल्याकडे प्रभाग 6 प्रभाग 6 आणि प्रभाग 8 असे 2 प्रभाग हे आपल्याला अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले। त्याच्यापैकी महिलांसाठी आपण एक चिठ्ठी काढल्यानंतर प्रभाग 6 मधील अनुसूचित जमातीचा जो एक जागा आहे ती महिलांसाठी आपण राखीव निश्चित केलेली आहे। नामप्र प्रवर्गासाठी ज्यावेळेस आपल्याला आरक्षण काढायचं असतं त्यावेळेस अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण सगळीकडे एक सदस्य आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये एक सदस्य हा नामप्रमध्ये ठेवायचा होता। त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये 28 प्रभागामध्ये आपल्याकडे हे आले नामप्र प्रवर्गाचे उमेदवार आपण डायरेक्ट नेमून दिलेले होते। त्याच्यामध्ये प्रभाग 1 मध्ये हा एक आपण होता, प्रभाग 2 मध्ये एक होता, प्रभाग 3 मध्ये एक आपल्याला नामप्र आला, प्रभाग 4 मध्ये सुद्धा एक नामप्र आला, असे 1 ते 28 मध्ये सगळीकडे एक नामप्र आला। आपल्याला 29 जागा आहे मी अगोदर सांगितलं होतं की नामप्रसाठी राहिलेल्या होत्या। त्यामुळे आपल्याला जे काही उर्वरित 18 घटक होते त्याच्यामधून आपण एक चिठ्ठी काढली आणि त्याच्यामध्ये प्रभाग 5 मध्ये अजून एक आपल्याला नामप्र म्हणून सदस्य तिथे राखीव झाले। अशा पद्धतीने ही राखीव झाल्यानंतर आपण महिलांसाठी आरक्षण हे नामप्र प्रवर्गामध्ये काढलं। त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं आयोगाचे निर्देश होते की ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षणामध्ये 1 किंवा अधिक जागा किंवा 2 असे जिथे जिथे आरक्षण झालेलं असेल त्याच्यानुसार आपण आरक्षण घोषित करायचं। अशा पद्धतीने 5 जागा या थेट आपल्याला महिलांसाठी आपण नेमून देऊ शकलो आणि उर्वरित 10 जागांसाठी आपण सोडत काढू तेही आपण घोषित केलं। त्याच्यानुसार अनुसूचित प्रभाग 1 मध्ये नामप्रसाठी महिलांचं आरक्षण आलेलं आहे, प्रभाग 3 मध्ये नामप्रसाठी महिलांचं आरक्षण आलेलं आहे। त्याच पद्धतीने प्रभाग 5 मध्ये नामप्रचं महिलांसाठी आरक्षण आलेलं आहे। त्यानंतर प्रभाग 7 मध्ये आपल्याला नामप्रसाठी महिलांसाठी आरक्षण आलेलं आहे। नंतर प्रभाग 8 मध्ये सुद्धा अनुसूचित नामप्र महिलांसाठी आरक्षित झालेलं आहे। प्रभाग ज्यावेळेस आपण 11 मध्ये नामप्र महिलांसाठी आरक्षित झालं, प्रभाग 14 मध्ये सुद्धा नामप्र महिला आरक्षित झाला, प्रभाग 16 मध्ये सुद्धा नामप्र महिला आहे, प्रभाग 18 आहे, देन आपल्याला प्रभाग 20 आहे, त्याच्यानंतर प्रभाग 21 आहे, त्याच्यानंतर प्रभाग 22 आहे आणि प्रभाग आपल्याला 27 इथे आणि 28 अशा पद्धतीने नामप्र महिलांसाठी या जागा अशा 15 जागा आपल्याला आरक्षण आपण निश्चित केलं। राहिलेले ज्या 70 जागा होत्या उर्वरित त्याच्यामध्ये ह्या सर्वसाधारण प्रवर्गाच्या घटकासाठी जागा राखीव असतात आणि याच्यामध्ये आयोगाच्या सूत्रानुसार ज्या प्रभागामध्ये यापूर्वीच जिथे 4 किंवा 3 जागांचे प्रभाग आहेत तिथे किमान 2 महिला असाव्यात अशा पद्धतीने आपल्याला महिलांचं आरक्षण घोषित करायचं होतं आणि या पद्धतीने आरक्षण घोषित करत असताना आपल्याला सर्वसाधारण महिला मी फक्त आपल्याला ज्या 35 आपण कशा निश्चित केल्या ते मी आपल्याला सांगतो। प्रभाग 2 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले, प्रभाग 3 आहे, प्रभाग 4 आहे, प्रभाग 5 आहे, नंतर प्रभाग 6 मध्ये एक जागा आपल्याला आहे, प्रभाग 7 मध्ये सुद्धा आपल्याला एक जागा आलेली आहे, प्रभाग 8 मध्ये आपल्याला एक जागा आलेली आहे नामप्र सर्वसाधारण महिलांसाठी, प्रभाग 9 प्रभाग मध्ये 2, प्रभाग 10 मध्ये 2, नंतर प्रभाग 11 मध्ये एक सर्वसाधारण महिला आहे, प्रभाग 12 मध्ये 2 सर्वसाधारण महिला आहेत, प्रभाग 13 मध्ये 2 सर्वसाधारण महिलांसाठी झालेले आहेत, प्रभाग 14 मध्ये सुद्धा एक सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे, प्रभाग 15 मध्ये सुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी 2 जागा आहे, प्रभाग 16 मध्ये एक जागा ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे, प्रभाग 17 मध्ये आपल्याला सर्वसाधारण महिलांच्या 2 आलेले आहेत, प्रभाग 18 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 1 आलेली आहे, प्रभाग 19 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 2 जागा आहेत, प्रभाग 20 मध्ये आपल्याला एक
तिथे आपण पूर्वीच अनुसूचित जाती आणि नामप्र महिला आल्यामुळे प्रभाग 21 मध्ये आपल्याला एक नामप्र महिला आहे. प्रभाग 22 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी एक जागा आहे. प्रभाग 23 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी एक जागा आहे. प्रभाग 24 मध्ये 2 जागा ह्या सर्वसाधारण महिलांसाठी आहे. प्रभाग 25 मध्ये 2 जागा ह्या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहेत. प्रभाग 26 मध्ये सुद्धा 2 सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेत. प्रभाग 27 मध्ये सुद्धा एक आपल्याला एक जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली. अशा पद्धतीने 35 जागांचं आरक्षण आज आपण इथे आपल्या सर्व समक्ष घोषित केलं आणि जे उर्वरित राहिलेले होते ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी आपण ही केली. आता ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानुसार आज आता आम्ही आयोगाकडे हा पूर्ण जे काही आरक्षणाची सोडत आहे याचं इतिवृत्त तयार करून आम्ही सादर करू आणि मग पुढचा टप्पा जो आहे 17 तारखेपासून मला वाटतं की याच्यावर सजेशन ऑब्जेक्शनसाठी सुद्धा नागरिकांसाठी ते खुले होणार आहे. सर, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, चांगल्या पद्धतीने सोडत पार पडली आहे. 5 वर्ष तब्बल लागली निवडणूक लागायला, तर 5 वर्षापूर्वीच्या आणि आतामध्ये किती मतदारांची संख्या वाढली आणि वैशिष्ट्य काय म्हणावं लागेल आज एकूण प्रक्रिया पाडली त्यात? आत्ता आपल्याला धन्यवाद आपण आमच्या हे केल्याबद्दल, कार्यपद्धतीला प्रतिसाद दिल्याबद्दल. निश्चितपणे आपल्याला बघितलं पाहिजे की निवडणुका ह्या 2015 मध्ये पहिल्यांदा आपल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता 2025 मध्ये आपल्याकडे निवडणूक होते. 2025 मध्ये जरी निवडणूक होत असेल तरी लोकसंख्याच्या आधारे जे प्रभाग रचना आहे 2011च्या लोकसंख्येनुसारच झाली. त्यामुळे सदस्य संख्या जी 2015 मध्ये होती तीच आपल्याला कायम राहिलेली आहे. आता ज्यावेळेस मतदारांचा आपण विषय घेतला त्याच्यानुसार आता 1 जुलै 2025च्या ज्या याद्या आपल्याकडे निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यानुसार प्रभागनिहाय जी आलेली लोकसंख्येनुसार आपण प्रभागनिहाय मतदार याद्यांचं विभाजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या आता जो काही आहे तर ती सुद्धा मतदार याद्या आपण प्रभाग न्याय जेवढे मतदार येतात ते आपण ते वेगळ्याने स्वतंत्ररित्या घोषित करणार आहोत. एकूण सर महिलांसाठी किती आरक्षण आहे 111 मध्ये? आपल्याला महिलांसाठी ह्या 56 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित होतात. त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती जाती प्रवर्गातल्या 5 महिला येतात. अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आपल्याला 1 महिला साठी आलेला आहे. नामप्र प्रवर्गामध्ये आपल्याला 15 महिला आहेत आणि सर्वसाधारण ज्या प्रवर्गातील आहेत त्याच्यापैकी 35 ह्या आपल्याला महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 111 पैकी 56 सदस्य हे महिलांसाठी राखीव झालेले आहेत. 50% जागा आपण राखीव ठेवतो. सर, गेल्या निवडणुकीमध्ये पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, काय स्वरूप आहे? आता ही सोडतीचा आज निकाल आपल्यासमोर झाली. याचा आम्ही इतिवृत्त हे राज्य निवडणूक आयोगाकडे यांच्याकडे सादर करू. त्यांचे मान्यतेनंतर आपल्याला 17 तारखेपासून आपल्याला त्याच्यावर आक्षेपासाठी हरकती आणि सूचनांसाठी होईल आणि आपल्याला अगोदर सुद्धा जो आम्ही कार्यक्रम सांगितला की हा कार्यक्रम 2 डिसेंबरला आपल्याला फायनल आरक्षण डिक्लेअर फायनल. आज नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी होऊ घातलेली आहे तिची पॅनल सिस्टीमनी पहिल्यांदाच ही निवडणूक या नवी मुंबईत होते साधारण 30 वर्षानंतर आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज त्या पॅनलची अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय खुला प्रवर्ग अशा पद्धतीची सोडत झाली आणि त्या सोडतीच्या अनुषंगानं या ठिकाणी आला असता आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये जोश बघायला मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या जोशामध्ये भारतीय जनता पक्षानं गेले 5 वर्ष कोविडपासून या शहरामध्ये जे काम केलेलं आहे ते प्रत्येक इथल्या जनतेने बघितलेलं आहे. मग ते नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, मंदाताईंच्या नेतृत्वाखाली असेल, यापूर्वी आमचे शहरचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी म्हणजे त्यांनी घरत साहेबांनी काम केलेलं आहे. आता डॉक्टर राजेश पाटील साहेबांच्याकडे नेतृत्व आहे. त्याच्यामुळे नगरसेवक पदाधिकारी सर्व महिला युवक अल्पसंख्याक विविध आमचे जे सेल आहेत त्या सर्वांचं काम पाहता ही निवडणूक आम्ही जरी तशी सोपी असली तरी आम्ही ती गंभीरपणे घेतलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम करून या जनतेची चांगली 5 वर्ष पुन्हा सेवा करण्याची संधी ही जनता या ठिकाणी देईल असा मला विश्वास आहे. आक्षेप घेतला होता, आक्षेप घेतलेला आहे
आम्ही या ठिकाणी आणि आम्ही ऑलरेडी हायकोर्टामध्ये आमची याचिका दाखल झालेली आहे. फक्त हायकोर्टाने काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात एकदमच सर्वीकडे निवडणुका असल्यामुळे एकदमच ती त्यांची सुनावणी होणार आहे. त्याच्यामुळे तो विषय न्यायप्रविष्ट जो काही विषय असेल तो मला वाटतं आज किंवा उद्या त्या संदर्भात हे सोडतीचा पण त्याच्यामध्ये ऍड करा. काही लोकांची सोडतीवर पण ऑब्जेक्शन असतं, तर ते सुद्धा ऑब्जेक्शन्स ज्यांच्या झाले म्हणून त्यांनी पूर्ण महाराष्ट्र स्तरावरचे जे काही कोणाची तक्रार असेल ती हायकोर्ट जे आहे उच्च न्यायालय हे त्या ठिकाणी बघेल. आणि मला विश्वास आहे की जो आम्हाला वाटतोय की हा आमच्या नवी मुंबईकर जनतेवरती अन्याय आहे त्या संदर्भात आम्ही न्याय मागणार. मग तो उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल. निश्चित झालं का उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडे ही दाद मागण्याची आम्ही अगोदरच आम्हाला नाही पटलं ते लोकशाही मार्गाने आम्ही मागणार. एकूणच आता आजचे कसं आहे बघा, मुळामध्ये माझा जो भारतीय जनता पक्षाचा जो आमचा जो कार्यकर्ता आहे शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा आमदारकी खासदारकीला आपली मेहनतीने त्या ठिकाणी काम करत असतो आणि जेव्हा त्याची निवडणूक येत असते तेव्हा पक्षाला नक्कीच त्या ठिकाणी त्याच्याकडून बघावं लागतं. आजच्या घडीला 111 प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षानं आपण एकट्यानं लढावं अशा पद्धतीची साधारण भावना ही आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि अशा पद्धतीची चर्चा काही ठिकाणी झालेली आहे. वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल अंतिम, परंतु आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं की खालच्या स्तरावरती लोकांच्या मनामध्ये काय आहे, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही सुद्धा ते जाणून घ्या आणि अशा पद्धतीचे या सोडतीनंतर या संदर्भातल्या बैठका होतील आणि तो जो काय लोकांचा कार्यकर्त्यांचा जो काय म्हणणं आहे ते वरिष्ठ पातळीवरती त्यांना सांगण्यात येईल आणि मग अंतिमतः महायुतीत जाणार की एकट्याने लढणार हा निर्णय त्यावेळेस घेतला जाईल. संजीव नाईक हा काय एकटा निर्णय घेण्याचं माझी ती म्हणजे जबाबदारी किंवा माझ्याकडे ते विषय नाही आहे, तो वरिष्ठ पातळीवरचा विषय. पण माझ्याकडे आता सोडत व्यवस्थित होते की नाही, कार्यकर्त्यांमध्ये सीमांकन आहेत, मतदार जी काही फोडणी चालू आहे त्यांच्यामध्ये काय अडचण आहे काय हे बघण्याची जबाबदारी आहे ती मी करतो.